आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिसलेनियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती। आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही, ना डिस्चार्ज अर्जाची सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची। त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं, काही कागदपत्र हजर करायची होती। ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या, गोष्टी होत्या, त्या आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहेत। आता मॅटर म्हणजे डिस्चार्ज अर्ज आणि इतर जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे। तुम्ही असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही, तो पेनड्राईव्ह दिला? हां, म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना, तो त्यांनी आता सिलबंद लखोटे त्यांनी मेहरबान कोर्टात सादर करतोय असं म्हटले होते। ते सादर मेहरबान कोर्टात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लखोटे आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे। एवढंच। आपण जे मागतायत कागदपत्र, ते कागदपत्राची पूर्तता झालेली आहे का? अजून पूर्ण नाही झाली, पण ते आत्ता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी। डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा जो विषय होता, मुळात काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं ज्या सुरुवातीला उद्योग नाही, आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट युक्तिवाद अजून झालेलं नाही, त्यामुळे कुठलेही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही। संपत्ती जप्तीसाठीचा अर्ज केला नाही, तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना तेच किरकोळ अर्ज म्हटलं, ते बरेचसे 4-5 अर्ज आहेत ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून प्रलंबित आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।